Welcome you all of you for the next lecture of bookkeeping and accountancy. In last lecture we had discussed about some basic concepts of accounting. Let me revise it first. The first concept was business entity. It means that owner of the business and the business are different parts. Business आणि बिझनेसमॅनचा म्हणजे ओनर ऑफ बिझनेस हे दोन्ही वेगळे आहेत. मुकेश अंबानी आणि रिलायन्स कंपनी हे दोन्ही वेगवेगळे पर्सन आहेत. बिकॉज मुकेश अंबानीचं स्वतः पर्सन आहे आणि बिझनेस त्यांचा हा आर्टिफिशियल पर्सन आहे. त्यामुळे दोघंही वेगवेगळे आहेत. मुकेश अंबानींनी केलेले ट्रान्झॅक्शन हे पर्सनल असू शकतात. मी म्हणलं ना, परचेस्ड बाईक और परचेस्ड कार फॉर पर्सनल यूज, इट विल नॉट बी रेकॉर्डेड इन द business accounts. Car purchased for the use of business will be recorded in a business. पर्सनली जर काही घेतलं असेल तर तो बिझनेस मध्ये रेकॉर्ड केला जाणार नाही. का केला जाणार नाही? बिझनेस एंटिटी कॉन्सेप्टमुळे. कंपनी आणि कंपनीचा ओनर हा दोन्ही वेगवेगळे पर्सन्स आहेत. समजा की नाही समजा? दुसरा, मनी मेजरमेंट. प्रत्येक खर्च किंवा प्रत्येक इन्कम जे पैशामध्ये मोजता येतात तेच फक्त रेकॉर्ड केले जातील. दुसरा कोणताही खर्च रेकॉर्ड केला जाणार नाही. पैशामध्ये मोजता आलं पाहिजे. मनी और मनीज वर्थ. गोल्ड, डायमंड लगेच पैशामध्ये कन्वर्ट करता येते. ठीक आहे, म्हणून पैशामध्ये कन्वर्ट करता येणारेच तुम्हाला फक्त घ्यायचे. त्यामुळं जे पैशामध्ये येतात मोजतात त्यांनाच फक्त आपण इथं कन्सिडर करतो. कॉस्ट कन्सेप्ट. बिझनेस ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड ऑन अ कॉस्ट बेसिस, दॅट इज हिस्टॉरिकल कॉस्ट. मार्केट व्हॅल्यूने केला जाईल का? नाही, हिस्टॉरिकल कॉस्ट नाही. मी घेतलेल्या या पेनची किंमत 50 रुपये होती. आज त्याची किंमत 30 रुपये, पण बुक्स ऑफ अकाउंट मध्ये 50 दिलं जाईल का? 30 50 का? हिस्टॉरिकल कॉस्ट. मी घेतलेला गोल्ड किंवा मी घेतलेली कार किंवा मी घेतलेला कार तर डिप्रिसिएशन होतं. लँड, समजा लँड घेतली बिझनेससाठी, जागा घेतलेली, त्या जागेची किंमत 10 लाख रुपये होती. आज 12 लाख झाली. 12 लाख लिहू का 10 लाख लिहू? 10 लाखच. का? हिस्टॉरिकल कॉस्ट. कळालं का? कन्सिस्टन्सी. एकदा तुम्ही एका ट्रीटमेंटने अकाउंट तयार करू लागलात, एका पद्धतीने, लगेच पद्धत बदलू नका. वेगवेगळ्या पद्धती आहेत. काही रिसिप्ट आणि पेमेंट तयार करतात, काही P&L तयार करतात, काही इन्कम अँड एक्सपेंडिचर तयार करतात. कळतंय? तर तुम्हाला जी मेथडने बिझनेस करायला सांगितलं आहे, तुम्ही ज्या मेथडने आजपर्यंत बुक्स ऑफ अकाउंट तयार करत होतात, प्रत्येक वर्षी त्याच पद्धतीने बुक्स ऑफ अकाउंट तयार करा. पद्धत नका बदलू. बदलता येते का पद्धत? येते बदलता, पण नेहमीच नाही. तुम्हाला पद्धत बदलताना कारण सांगावं लागतं की का पद्धत बदलताय, त्याच्यामध्ये काही अडचण येत आहे का तुम्हाला, तर तुम्ही पद्धत बदलू शकता. पण या वर्षी एका पद्धतीने, दुसऱ्या वर्षी दुसऱ्या पद्धतीने असं नका करू. का? तुमचे ट्रान्झॅक्शन कॅरी फॉरवर्ड होत असतात. मागच्या वर्षी उरलेले काही ट्रान्झॅक्शन तुम्ही या वर्षी सुद्धा बुक्स ऑफ अकाउंट मध्ये लिहितात. तुम्हाला क्रेडिटच्या बाबतीत सांगितलं, मिस्टर नदीम कडून मला 5,000 रुपये यायचे होते, मी त्यांना गुड्स विकले होते. ते पैसे अजून आलेत का? देतो म्हणला पण आले नाही. मग आता नवीन वर्ष चालू झालंय, मला त्यांचे खातं, त्यांचं अकाउंट क्लोज झालंय का अजून? ते कॅरी फॉरवर्ड करावं लागणार ना. त्यांचा अमाऊंट माझ्या या वर्षीच्या खात्यामध्ये सुद्धा लिहावं लागणार ना. लिहावं लागणार का नाही? नाहीतर मी विसरून जायचो. अकाउंटंट बदलला, पुढच्या अकाउंटंटला माहितीच नाही मागच्या अकाउंटंटने कोणाला उधार दिलं कोणाला नाही. मग त्याला कसं कळणार? माणूस गेला तरी सिस्टीम चालूच असते. एक माणूस जर रिटायर झाला किंवा त्याचा डेथ झाला तर कंपनी बंद पडत नाही. धीरूभाई अंबानींचा डेथ झाला पण रिलायन्स बंद पडली का? नाही. रतन टाटा रिटायर झाले पण टाटा ग्रुप बंद पडला का? नाही. का? कंपनी ही
अनंत काळापर्यंत टिकते. म्हणून तुम्ही जे बुक्स ऑफ अकाउंट तयार करताय ते व्यवस्थित तयार करा, एकाच पद्धतीने तयार करा. नाहीतर काय होईल, चार्टर्ड अकाउंटंटला किंवा अकाउंटंटला बुक्स ऑफ अकाउंट चेक करताना एकदा वेगळ्या पद्धतीनं दुसऱ्यांदा वेगळ्या पद्धतीनं चेक करायला किती अवघड जाईल. त्यामुळे बुक्स ऑफ अकाउंट हे एकाच पद्धतीने ज्या पद्धतीने चालू केलं त्याच पद्धतीने तयार करा, जोपर्यंत अडचण येत नाही तोपर्यंत. अडचण आली तर एखाद्या वेळेस चेंज सुद्धा करू शकतात प्रोसिजर करून. समजा की नाही समजा रे. कन्सिस्टन्सी कन्सेप्ट म्हणतात त्याला. कन्झर्वेटिव्हिझम कन्सेप्ट काय म्हणते ही कन्सेप्ट, अँटिसिपेट लॉसेस शुड बी रेकॉर्डेड बट नॉट प्रॉफिट. नुकसान होतोय ना, तुम्हाला वाटतं ना भविष्यात नुकसान होणार आहे, त्या नुकसानाचा अंदाज लावून तुम्ही आज नुकसान नोंदवू शकतात, पण उद्या भविष्यात प्रॉफिट होणार आहे म्हणून प्रॉफिट नोंदवू शकत नाही. समजा की नाही समजा. म्हणजे नेहमी तुम्हाला वाटत असेल की येणाऱ्या काळात मला बिझनेसमध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे, डाऊट आहे, रेकॉर्ड करू शकतात. येणाऱ्या काळात मला वाटते की मला प्रॉफिट होईल, रेकॉर्ड नका करू. नुकसानाचा रेकॉर्ड करू शकतात, प्रॉफिट रेकॉर्ड करू शकत नाही. प्रॉफिट तेव्हाच रेकॉर्ड केला जाईल जेव्हा प्रॉफिट ऍक्च्युली होईल. नुकसान रेकॉर्ड केलं जाऊ शकतो डाऊट असेल तरी सुद्धा. ह्याला म्हणतात कन्झर्वेटिव्हिझम कन्सेप्ट. समजा की समजा रे. नेक्स्ट कन्सेप्ट होता गोइंग कन्सर्न. बिझनेस हा अनंत काळापर्यंत टिकणार आहे. बिझनेस चालू केलाय मी, हा बिझनेस टिकत राहणार आहे, चालत राहणार आहे, त्यामुळे चिंता करायची काही गरज नाही. ह्या कन्सेप्टने आपण नेहमी अकाउंट तयार करत असतो. ऍज लाईक रात्री अलार्म लावून आपण झोपतो की सकाळी मला जाग येणारच आहे, आपण पॉझिटिव्ह विचार करतो है ना. तर तसंच बिझनेस सुद्धा अनंत काळापर्यंत टिकणार आहे असं आपण विचार करून बिझनेसचे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करत असतो. गोइंग कन्सर्न कन्सेप्ट म्हणतो. रिअलायझेशन, जोपर्यंत अमाऊंट जेवढा रिकव्हर झाला तेवढाच द्यावं लागेल. जोपर्यंत अमाऊंट फुल रिकव्हर होते तोपर्यंत फुल अमाऊंट द्यायची नाही. मला नदीकडून 5,000 यायचे होते हो ना. नदी म्हणाला पटेल सर जरा अडचण चालू आहे कोरोना काळात, तुम्हाला तर माहितीच आहे देशाची परिस्थिती काय, आणि मी याच देशाचा नागरिक आहे, माझी परिस्थिती सुद्धा तशीच बिकट आहे. आणि पंड्या सर जरा सौम्य मनाचे, चांगल्या मनाचे. पंड्या सर म्हणाले अरे नदी टेन्शन घेऊ नको, तुझ्याकडे किती आहेत ते सांग. तो म्हणाला सर आता 3,000 देतो, 2,000 नंतर देतो. म्हणलो अरे वा, नदी 2,000 नंतर देतो म्हणलाय. किती यायचे होते 5,000, दिले किती 3,000. 3,000 लिहू का 5,000 लिहू का 2,000 लिहू? 3,000. 5,000 का नाही? हे आलेच रिअलाइज झालेत का नाही, म्हणून अमाऊंट फक्त 3,000ची आली म्हणून लिहितात. 2,000 अजूनही बाकी आहे. समजा की नाही समजा. कशावरून लिहिला, कोणती कन्सेप्ट आहे, रिअलायझेशन कन्सेप्ट. रिअलाइज किती झालेत, किती आलेत तेवढेच लिहा. यायचे मला नदीवर भरोसा आहे का, मला पंड्याचं नोंद करा. उद्या 5,000 मागताल नाही तर नदी समोर लिहिले 3,000 आहे, मला पंड्यास माझ्यावर भरोसा नाही. म्हणतो का रे नदी असं का बोलतो, तुझ्यावर तर कम्प्लीट भरोसा आहे मला. तो म्हणाला सर मग लिहा की 5,000 देतो ना तुम्हाला 2,000. म्हणलं नदी तुझा आणि माझा व्यवहार पर्सनल आहे आणि कंपनी आणि मी वेगळे पर्सन आहेत. बिझनेस एंटिटी कन्सेप्ट. आणि त्यामुळं मला लिहिता येत नाही रे, माझी कंपनी मला रागवते 5,000 लिहिलं तर प्लीज. माझा पर्सनल रिलेशन तुझ्यासोबत चांगलं आहे, पण व्यवहारामध्ये त्रुटी व्हायला नको. उद्या जर मी रिटायर झालो, उद्या जर मला काही झालं तर माझ्या दुसऱ्या सक्सेशनला जो कोणी माझ्या जागेवर बसणार आहे त्याला कळावं नदीकडून 2,000 घ्यायचे, कारण ते पैसे माझे नाहीयेत, पर्सनल खिशातून दिलेले नाहीयेत पंड्या सरनी, बिझनेसचे पैसे. समजा की नाही समजा रे. ऍक्रुअल कन्सेप्ट है ना. काय म्हणतं बघा, इन्कम इज रेकॉर्डेड व्हेन इट इज अक्रूड अँड एक्सपेन्सेस आर रेकॉर्डेड व्हेन इट इज अक्रूड बिकम्स पेएबल. All expenses and revenues relating to the accounting period are to be considered irrespective of the fact that revenues are received in cash or not, or expenses are paid in cash or not. बघू काय म्हणतो. A company invested 1 lakh with a bank for 1 year. On 1st October 2015 एक कंपनी होती, त्या कंपनीने 1 ऑक्टोबर 2015ला 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केले होते है ना, बरोबर आहे. बँकने
10% इंटरेस्ट दिलाय आणि 30 सप्टेंबरला त्याचा मॅच्युरिटी आहे. किती सप्टेंबरला आहे? 30 सप्टेंबरला. लक्षात आली कंडिशन? 1 ऑक्टोबरला, ते पण 16, 30 सप्टेंबर 2016, वर्षाच्या नंतर. व्याज कधी भेटतं? पर ॲनमनं. व्याज नेहमी वर्षाचा भेटत असतं. ठीक आहे, लक्षात आलं? अकाउंट्स मध्ये जनरली कॉन्सेप्ट वेगळे असू शकतात. काय म्हणतो बघा, ऑल एक्सपेन्सेस अँड रेव्हेन्यूज, प्रत्येक खर्च आणि इन्कम, रेव्हेन्यूज म्हणजे इन्कम, related to the accounting period are to be considered irrespective of the fact revenues are received in cash or not, or expenses are paid in cash or not. Accrual concept. यायचेत आले का? व्याज यायचं आहे, आलाय का? नाही. ऍक्रुअल कन्सेप्ट रेकॉर्ड करतात. पैसा यायचे पण आले नाही, रेकॉर्ड करावं लागेल. यायचे हे तर लक्षात राहील, आले तेव्हा लिहितो. विसरून गेलास तर तुझा एक बिझनेस आहे तर ठीक आहे, तुझं लाखो करोडचं ट्रान्झॅक्शन आहे आणि तू यायचे पण आले नाही तरी पण लिहावं लागेल. इन्कम असो किंवा एक्सपेन्सेस असो, कारण की तुला कन्फर्म माहिती ते येणार आहे. 1 लाख इन्व्हेस्ट केले तर येणारच आहेत ना रे. यायचे पण आले नाही, यायचेच म्हणून तरी नोंद करा, नाहीतर विसरून जातात. अकाउंट्स टॅली होणार नाही. समजा की नाही समजा? ह्या कॉन्सेप्ट तुम्हाला जेव्हा अकाउंट बघताना आपण तेव्हा आपोआप कळत जाते, काही अडचण नाही. ड्युअल एस्पेक्ट कॉन्सेप्ट है ना. आता हे महत्वाचं आहे तुम्हाला. हे डबल एंट्री सिस्टीमवर चालतो आपण. कोणत्या एंट्रीवर चालतो? डबल एंट्री सिस्टीम. डबल एंट्री म्हणजे एव्हरी ट्रान्झॅक्शन हॅव 2 इफेक्ट्स. नदीन गिवन मी 5,000 रुपीज. 5,000 का 3,000 रे? 3,000. विसरलात का? 2,000 यायचे आलेत का? हिशोबाचा पक्का आहे मी. 2,000 कसं विसरतो? नदीने मला 3,000 रुपये दिले. किती दिले? नदीकडून पैसे गेले का नाही गेले? पंड्यासरकडे पैसे आले, झाले का नाही? 2 एंट्री झाले का नाही? पंड्यासरने डस्टर विकलं. कोणाला विकलं? कोणाला विकावं? कोण घ्यायला तयार आहे डस्टर? तुझं नाव काय? त्याच्याकडे 5,000, 3,000 अजून काय विकू त्याला? तुझं सांग नाव काय? साहिल. मिस्टर साहिलने पंड्यासरकडून डस्टर घेतलंय. मिस्टर साहिलला काय भेटलं? डस्टर. पंड्यासरला काय भेटले? पैसे. समजा साहिल म्हणाला, पंड्यासर त्याचे 100 रुपये डस्टर तुम्ही विकायला, त्याचे पैसे नाहीत माझ्याकडे, तुम्हाला देतो, नक्कीच नंतर देतो. मग मी कॅश आलाय का? मग साहिलच्या नावाने फक्त लिहितो. साहिलला म्हणतो मिस्टर साहिल डस्टर घे आणि साहिलचं नाव लिहितो. पैसे आले असते तर डायरेक्ट कॅश म्हणून लिहिलं असतं, पण पैसे आले नाही. जेव्हा पैसे येत नाहीत ना तेव्हा त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आपण. नेहमी लक्षात ठेवा, तर लक्षात राहतं उधारीवर दिलंय म्हणून. नाहीतर साहिल म्हणजे पड्याचा किंवा 100 रुपये देतो, तुमच्या लक्षात राहत नाही. खूप ओझ आहे ना तुमच्यावर कामाचं, होऊ शकतं ना. साहिल जरा हुशार आहे, असा गोळ होऊ नये म्हणून साहिलचं नाव लिहायचं अकाउंट मध्ये. कॅश दिलं तर कॅश घेऊन मोकळं करायचं. ट्रान्झॅक्शन कम्प्लीट झालं ना. समजा की नाही समजा? ह्याला म्हणतात ड्युअल एस्पेक्ट. प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे 2 एंट्रीज. एकाकडून कोणाकडून तरी जात आहे, याचा अर्थ कोणाला तरी रिसीव्ह होते. कोणीतरी परचेस करायले. पंड्या सरांनी परचेस केलंय रॉ मटेरियल. कोणाकडून? काय नाव तुझं? रोहन. मिस्टर रोहननी पंड्या सरला काय दिलंय? रॉ मटेरियल. पंड्या सरनी त्याला दिले पैसे. पंड्या सरकडून पैसे गेले, रोहन कडून रॉ मटेरियल आला. ड्युअल एस्पेक्ट झाले का नाही? अकाउंट तसं असतं. सिंगल एंट्रीवर सुद्धा करतात, पण भारतात मान्यता नाहीये. देअर आर 2 टाइप्स ऑफ बुक्स ऑफ अकाउंट रेकॉर्डिंग, सिंगल एंट्री आणि डबल एंट्री. सिंगल एंट्री मध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे, एकाचाच हिशोब राहतो, एकेरी हिशोब. त्याचं पण खातं बनवून ठेवा, म्हणजे त्याला सांगता येते हे बघ तुझ्या खात्यात पैसे आले, मी तुला दिले, माझ्याकडून बघ गुड्स गेले, लगेच तिकडल्या तिकडे कळतं. नाहीतर इकडे काय होतं सिंगल एंट्री मध्ये, आपण आपलंच रेकॉर्ड करायलो, साहिलच रेकॉर्ड करायले, मॅचच होत नाही.
प्रॉब्लेमॅटिक आहे. ड्युअल एंट्री सिस्टीम ही लुका पॅसिओ यांनी सांगितलेली सिस्टीम आहे आणि लुका पॅसिओ यांनी सांगितलेली सिस्टीम ही ग्रेट आहे आणि त्यामुळे आपण बुक्स ऑफ अकाउंट कसं रेकॉर्ड करतो, डबल एंट्रीने. आपण डबल एंट्री सिस्टीमचा चॅप्टरच आहे आपल्याला. ते रेकॉर्ड कसं होता, जर्नल एंट्री कशा पास करतात, अगदी सोप्या पद्धतीने आपण बघणार आहे. तेव्हा तुम्हाला अजून थोडक्यात कळून जाईल. समजा की नाही समजा. डिस्क्लोजर, डिस्क्लोज करा, सांगा कोणती पॉलिसी वापरली. माहिती डिस्क्लोज करणं हा एक महत्वाचा मुद्दा आहे. काय म्हणतं बघा, द अकाउंट मस्ट बी डिस्क्लोज ऑल मटेरियल इन्फॉर्मेशन. काहीच लपू नका. बिझनेस करतायत ना तुम्ही, अकाउंट्स रेकॉर्ड करतायत ना तुम्ही, अकाउंट्स रेकॉर्ड करताना नुकसान झालं, फायदा झालं, लपवू नका. लपवलं की पोलीसवाले येतात, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचे लोक येतात, सेल्स टॅक्स डिपार्टमेंटचे लोक येतात आणि येऊन स्वागत करतात आपापल्या पद्धतीने. आपापल्या कार्याच्या प्रगतीपथाला बघून तुमचं स्वागत केलं जाईल. असं झाले. डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज मध्ये चुकलेत मोठे मोठे बिझनेसमॅन. उदाहरण देऊ का रे? देऊ? ठीक आहे. तर त्या व्यक्तीचं नाव आहे सुब्रतो राय सहारा. क्रिकेटचे किती जण आहेत रे फॅन? फॅन आहात ना सगळे क्रिकेटचे? कोणते, टेबल फॅन का सिलिंग फॅन? कोणते फॅन आहे? क्रिकेट फॅन. क्रिकेटमध्ये अगोदर जेव्हा क्रिकेट प्लेअर यायचे त्यांच्या टी शर्ट्सवर सहारा एक नाव असायचं. न्यूज चॅनल्स नाही, कोणतं एंटरटेनमेंटचा चॅनल होता सहारा 1. सहाराचा मोठा स्टेडियम पुण्यामध्ये होता. क्रिकेटमध्ये पुणेच्या टीमचे मालक होते सुब्रतराय सहारा 12-13च्या वेळेस. लक्षात आहे का? माहितीये का? मग काय क्रिकेट खेळायला बघ, तुला कुठं बनवलं, तुला काय बोलूच नाही आणि तुला काही बोलू शकत नाही. तुझ्याकडून रॉ मटेरियल घेतलं है ना रे. आता सहाराने काय केलं ते सांगतो. सुब्रतराय सहाराचा बिझनेस कंटिन्युअस लॉस मध्ये होता. बिझनेस लोकांच्या पैशाने करतात. मोठ्या कंपनी शेअर्स वगैरे घेतात ना मार्केटमधून, म्हणजे मार्केटमधून पैसा घेतात आणि त्या बदल्यात शेअर्स देतात. पैसा मार्केटमधून उचललेला असतो. आता सहाराचा बिझनेस कंटिन्युअस लॉस मध्ये जात होता. सहारांना वाटलं कशाला सांगायचं, कशाला अकाउंट मध्ये लिहायचं लॉस होतोय म्हणून. माहिती पडलं की बाकीचे ज्यांचे पैसे आहेत ते भितात आणि पैसे काढून घेतात. ते एक माणूस ऍक्सिडेंट झालाय त्याचा आणि त्याला जीव जातोय. त्याला ऑक्सिजनची गरज आहे का? आहे ते पण ऑक्सिजन काढून घ्यायचं रे. ऑक्सिजनची गरज असते का नाही? मग एकदा बुडणाऱ्या कंपनीचा ऑक्सिजन म्हणजे कोण आहे रे? पैसा. पैसा काय कंपनीचा? ऑक्सिजन आहे. बुडणाऱ्या कंपनीमध्ये तुम्ही पैसा इन्व्हेस्ट केला तर ती कंपनी परत उभा राहते. पण आपण काय करतो, अरे नदीमचे पैसे बुडाले, रोहनला वाटतं माझे पण बुडतात का काही, की मी काढून घेतो बुडण्याच्या अगोदरच. रोहनने काढलं की मागचे 4-5 जण पण रोहनला बघतात, कुठं चाललास रे? अरे मी सारा कंपनीत पैसे लावले, त्या नदीमचे पैसे बुडलेत, माझे बी बुडतात का काही. थोडं नुकसान झाले, अजून होण्यापेक्षा मी काढून घेतो. म्हणजे मरणाऱ्या माणसाला ऑक्सिजन द्यायचं सोडून त्याचं ऑक्सिजन काढून घ्यायचं काम झालं इथं. आणि त्या कंपनीमधून लोक पैसा काढू शकतात ही भीती सहाराला होती. सहाराला माहित होतं लोक असं करतात, लोकांची अशी मेंटॅलिटी आहे. आणि सहाराने बुक्स मध्ये लॉस होताना सुद्धा दाखवला नाही. दाखवायला पाहिजे होतं का नाही? का दाखवायला पाहिजे होतं? डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसी. प्रत्येक गोष्ट फायदा असो नुकसान असो, मटेरियल फॅक्ट म्हणजे खरी इन्फॉर्मेशन. तुम्ही अकाउंट तयार करताना जी काही इन्फॉर्मेशन आहे, जेवढं काही कर्ज घेतलंय, जे काही प्रॉफिट आहे, जे काही लॉस आहे, जे काही ऍसेट आहे, जे काही देणं आहे, जे काही घेणं आहे, काही असं सगळी माहिती खरी देणं कंपल्सरी आहे. कोण सांगतं? डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसी हा सांगतो. समजा की नाही समजा? लॉस असो किंवा फायदा असो, खरी माहिती सांगायची. कळालं? नाहीतर आज सहारा कुठे? सासरवाडीत. सासरवाडी कळते ना? जेल. ठीक आहे. त्याच्यात आहे आजही भारताचा एक मोठा बिझनेसमॅन जेलमध्ये. का बरं?
तत्वात चुकला. कॉन्सेप्ट तुम्ही हुशार आहे, तुम्हाला माहिती आहे कॉन्सेप्ट. मटेरियलिटी. According to this convention, financial statement should be disclosed all material items which might influence the decision of the user's financial statement. तर मटेरियल फॅक्ट, खरी खरी माहिती तुम्ही प्रोव्हाइड करा, त्याच्यात चुकू नका. जी काही आहे, लॉस झालाय ना, असतं ना, बिझनेस सायकल आहे. कधी बिझनेस टॉपवर असतो, कधी पीकवर असतो, कधी थोडासा लॉस मध्ये जातो, कधी खूप मायनस मध्ये सुद्धा जातो. अगदी अंबानीमध्ये फरक झाला. मुकेश अंबानी एशियाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले मधात, है ना. आणि आता अनिल अंबानी अगदी कर्जाच्या मोठ्या गाड्यात अडकले. बिझनेस आहे. परत अनिल अंबानी सुद्धा बिझनेस क्रिएट करू शकतात. टाटा मोटर्स 90च्या दशकामध्ये विकायला आली होती. टाटा गेले होते हेनरी फोर्डकडे, साहेब माझी कार कंपनी आहे, त्याच्यामध्ये खूप नुकसान होतंय. हेनरी फोर्डला सांगितलं की तुम्ही माझी कार कंपनी घ्या विकत. हेनरी फोर्ड हसले टाटावर, म्हणले अरे कार विकता येत नाही तर कशाला या बिझनेस मध्ये उतरायचं. टाटाला थोडंसं दुःख वाटलं. टाटा म्हणाले आता मला माझी कार कंपनी विकायची नाहीये, टाटा मोटर्स विकायची नाहीये. टाटाचे शेअर्स डाऊन होत होते. त्यावेळेस टाटाने टाटा इंडिगो नावाची एक कार लॉन्च केली आणि टाटा कंपनी परत चालू लागली. आज टाटा परत पीकवर आला. तर प्रत्येक बिझनेसला सक्सेस आणि फेल्युअर येत असतात, वेळ असते. आणि म्हणून तुम्ही चांगल्या वेळेस चांगली तर माहिती दाखवला, पण जेव्हा तुमचा डाऊनफॉल आहे बिझनेसला तेव्हा तुम्ही माहिती दाखवत नाही, ते चुकीचं आहे. जी काही मटेरियल फॅक्ट आहे ती मटेरियल फॅक्ट म्हणजे खरी खरी माहिती तुम्ही बिझनेसमध्ये दाखवणं गरजेचं आहे. मॅचिंग कॉन्सेप्ट. मॅचिंग कळतं ना तुम्हाला, मॅच करणं. According to this concept, revenue during the accounting period are matched with the expenses incurred in that period. ठीक है, revenue during that period. Concept is based on accrual concept and periodicity concept. ठीक है, मॅच करणं गरजेचं. तुमचं इन्कम आणि तुमचे एक्सपेंडिचर मॅच झाले पाहिजे का, हे गरजेचं आहे. बघा सिंपल, मी डस्टर परचेस केलं होतं, विकलं होतं. मी डस्टर विकलं होतं, कॅश आलाय. आता माझ्याकडे कॅश आलाय पण मला सांगता येत नाही हा कॅश कुठून आला. यावं लागलं डस्टर गेल्या म्हणून. सेल्स बऱ्याचदा असं होतं बिझनेसमॅन कडून, तुमच्याकडे पैसा आला. ब्लॅक मनी म्हणजे काय, पैसा तर आहे पण कुठून आला सांगता येईल. मूवी मध्ये बघितलं असतात, बताओ तुम्हारे पास इतना पैसा कहां से आया म्हणता का नाही, त्याला सांगताच येत नाही पैसा कुठून आला. कुठे चुकला हो, तो चुकला मॅचिंग कन्सेप्ट मध्ये. मॅचिंग कन्सेप्ट मध्ये चुकला. त्याच्याकडे पैसा आलाय ह्याचा अर्थ तिने काहीतरी विकलाय, बरोबर आहे. त्याच्याकडे पैसा गेलाय ह्याचा अर्थ त्याच्याकडे काहीतरी आलंय. फुकट कोणी कोणाला पैसे देत नाही. समजा की नाही समजा. तर मॅचिंग कॉन्सेप्ट, एव्हरी एक्सपेन्सेस हॅव समथिंग ऍडजस्टमेंट, समथिंग इन रिटर्न, ह्या कॉन्सेप्टवर चालतं. काही ना काहीतरी मोबदला भेटला असेल. बता तुम्हारे पास इतना पैसा कैसा है सर, मैंने नौकरी की है 2 महीने, तब इतना पैसा मुझे मिला है. मतलब काहीतरी आले तेव्हा ते पैसे भेटले. सांगताची ना, शेजारी ठेवून गेलाय नोटबंदीच्या पिरियड मध्ये, ठेवा 2-2 हजारच्या नोटा, 2-2 हजार-हजारच्या नोटा तुमच्याकडे. पोलीसवाल्याने विचारलं, टॅक्स डिपार्टमेंटने विचारलं कुठून आले पैसे, साहेब माहित नाही. शपथ सांगतो मला माहितीच नाही कुठून आले, असं म्हणतात लोक. म्हणतात का नाही म्हणतात. तिथं कुठं चुकले, ते मॅचिंग कन्सेप्ट मध्ये चुकले. रेकॉर्ड केलंय कॅश आलाय पण माहितीच नाही कुठून आलंय. काहीतरी गेलं तर काहीतरी येतंय, काहीतरी आलं तर काहीतरी जातंय. सिंपल फॅक्ट, याला म्हणतात मॅचिंग कन्सेप्ट. एवढे तत्व जर लक्षात ठेवले ना रे राजांनो, अकाउंट मध्ये चुकतच नाही माणूस. ह्याच्यापैकी एक जरी तत्व चुकलं की साहेब आपल्या घरी येते भेटायला. त्याचं काय झालं सांगा. तत्व चुकू नका. बुक्स ऑफ अकाउंट तयार करताना हे तत्व लक्षात ठेवा, तुम्हाला अकाउंट मध्ये प्रॉब्लेम येणार नाही. आता या कन्सेप्ट नंतर थोडस मागं जातो मी, कारण की आता बेसिक कन्सेप्ट तुम्हाला कळेल. एक ओघवत सांगतो तुम्हाला. ठीक आहे, 7 नंबर पेजवर
कॅपिटल म्हणजे काय? सिंपल सांगतो, भांडवल. सोप्या सरळ भाषेत सांगतो. बाकीचं जे तुम्हाला टेक्निकल लँग्वेज मध्ये मी जेव्हा अकाउंट शिकवेल तेव्हा तुम्हाला कळत जाईल. तुम्हाला अकाउंट आपोआप कळत जाईल. तुम्ही शिकताल आपोआप, फक्त अटेंटिव्ह राहा. मी माझे जे शब्द आहेत ना ते हिअर करायचे का लिसन करायचे? लिसन. अरे गेटिंग माय पॉइंट. तर कॅपिटल म्हणजे जो काही बिझनेस मध्ये पैसा टाकलाय त्याला कॅपिटल म्हणतात. ऍसेट मायनस लायबिलिटीज हे तुम्हाला आता कळणार नाही, कारण की तुम्ही अकाउंटच बघितलं नाही काय असतं. 12वीच्या विद्यार्थ्याला सांगितलं तर कळतं लवकर. मी अजून अकाउंट बघितला नाही म्हणून तुम्हाला ऍसेट मायनस लायबिलिटी म्हणजे कॅपिटल, त्याला फक्त लिहून ठेवा कुठेतरी किंवा अंडरलाईन करून ठेवा. तुम्हाला जेव्हा आपण बुक्स ऑफ अकाउंट बघणार आहे तेव्हा तुम्हाला ते लवकरच कळून जाईल. कमिंग सून. ड्रॉविंग्स काय होतं माहितीये का? तुम्ही बिझनेसमॅन आहे. तुम्ही काय बिझनेसमॅन आहे. चांगला बिझनेस चालू आहे तुमचा. काय झालं घरात आणि मेडिकल इमर्जन्सी, लेकरं आगाऊ असतात. लेकरं खूप जास्त आगाऊ असतात. तुमच्या भावाचा मुलगा पायऱ्यावरून पडला, पडू नये पण पडला. भावाचा आला फोन, दादा पैसे आहेत करे थोडे, डॉक्टर ऑपरेशनला पैसे मागायचे. भावाने बघितलं अकाउंट मध्ये किती पैसे आहेत, हातात किती पैसे आहेत. आईला विचारलं तुझ्याकडे असतील तर थोडे दे, असतात नाही इकडे, बरोबर निघतात ऐन टायमाला. बाबांना विचारलं तुमच्याकडे किती आहेत, भैया म्हणाला माझ्याकडे एवढे, वहिनी म्हणाले माझ्याकडे एवढे. सगळ्यांचे पैसे गोळखले झाले 80,000. आणि डॉक्टर म्हणतो ना ऑपरेशन की फीस जमा करो तो हम ऑपरेशन शुरू कर देंगे. आपण म्हणतो डॉक्टर साहब आप ऑपरेशन शुरू कर दिए, पैसे का बंदोबस्त हो जाएगा. है ना. लेकिन डॉक्टर म्हणतो देखिए ऐसा नहीं हो सकता, आप जब तक पैसे नहीं भरोगे तब तक ऑपरेशन शुरू नहीं हो सकता. भाऊ म्हणतो भैया काही कर पण पैसे आले. आपण म्हणतो चिंता करू नको. आणि गाडीची चावी घेतली, आलो बिझनेस मध्ये. आणि बिझनेसच्या असं गल्ला होता बिझनेसचा, पैसे होते बिझनेसचे. आणि त्याच्यातून आपण किती उचलले, किती लागणार होते? 70,000. 80 दिलेत ना, 80 दिलेत ना. 1.5 लाख लागणार आहेत. किती लागणार आहेत? 70,000. हिशोबाचा पक्का आहे मी. 70,000 उचलले आणि असाच एक लॉकर मधून अदृश्य हात आला. तो म्हणाला राजा पैसे माझे. बिझनेस आर्टिफिशियल पर्सन, अदृश्य हात आलाय. तो म्हणाला राजा पैसे माझे. मी म्हणलं अरे राजा तुला पैसे देतो, आत्ता भावाच्या मुलाचं ऑपरेशन होणं गरजेचं. इमोशनल सीन चालू आहे, अगदी इमोशनल सीन नाही. डोळ्यात पाणी येत आपल्या. बिझनेस म्हणाला, आता बिझनेस म्हणतो का रे? म्हणत नाही, पण असं समजा नावाची कन्सेप्ट आहे. अदृश्य चालू आहे सगळं. ते आत्मा बोलत नाही पण बोलती का नाही पिक्चर मध्ये? तुम्ही हे गलत कर रहे म्हणून म्हणते का नाही? तसाच सीन चालू आहे अगदी. असा स्टोरी डोक्यात फिरतो ना. आणि आपण बिझनेसला म्हणलं राजा तुझे पैसे मी तुला परत देतो, आत्ता मला 70,000 रुपये उधार दे. आता मला 70,000 रुपये उधार दे. का? कारण की माझ्या पर्सनल यूजसाठी मी घेतोय. ह्याला म्हणतात ड्राविंग. जेव्हा आपण बिझनेस मधून पर्सनल कामासाठी पैसे घेतोय त्याला काय म्हणतात? ड्राविंग. आणि ड्राविंग ही कंपनीचे पैसे आपण कंपनीला परत देणे, म्हणून आपली लायबिलिटी. आपली काय आहे? लायबिलिटी आहे, दायित्व आहे. पैसे परत देईन, आज नाही देणार, उद्या नाही देणार, परवा देणार. व्याज द्यावा लागतो का? द्यावा लागतो. कंपनीचा पैसा वेगळा आहे, तुमचा पैसा वेगळा आहे. कंपनीचा पैसा तुमच्या एकट्याचा नाहीये, हजारो शेअर होल्डरने लावलेला पैसा आहे. आणि तुम्ही इकडे ऑपरेशनला वापरायला का? असं लोक म्हणतील का नाही? म्हणतील का नाही? म्हणतील. लोकांचा पैसा आहे. कंपनी म्हणजे जॉईंट स्टॉक कंपनी, अनेक लोकांनी मिळून केलेली छोट्या छोट्या शेअर्स मधून झालेली कंपनी आहे ती. लोकांचा खून पसीने की कमाई म्हणतो ना, ते लागलेले आहे. आणि तुम्ही पर्सनल साठी घेताय, बँकेतून घेण्यापेक्षा तिथून घेतलात अर्जन्सी मध्ये
पर्सनल कामासाठी तर त्याचा व्याज सुद्धा तुम्हाला द्यावा लागेल. एखाद्या वेळेस व्याज जरी नाही दिला तर मुद्दल तरी द्यावी लागेल. कंडिशन्स सिच्युएशन सांगता येत नाही आणि ती लायबिलिटी आहे. कळालं का? ह्याला म्हणतात ड्रॉइंग. आता काय झालं, असं बसला होतो नदीत बिझनेसच्या खुर्चीवर, सीईओ ऑफ बिझनेसचा काय येतो, सूट बूट घालून बसलाय आणि अचानक क्लायंटचा कॉल आला, नदीम साहेब मला तुमच्याकडून गुड्स हवाय. नदीम म्हणाला ठीक आहे, भेटावं लागतं ना 10 100 भेटलं तरी एकदा कॉन्ट्रॅक्ट भेटते. खरं आहे का खोटं आहे रे? नदीम म्हणाला की ठीक आहे मी येतो. आता हॉटेलमध्ये भेटायचंय, जेवणाचा खर्च, जायचा पेट्रोलचा खर्च है ना, बाकीचे जे काही मेंटेनन्सचा खर्च आहे ते द्यावा लागतो का नाही. आता जेवणाचे खर्च नदीम खिशातून देणार का? नदीम जर खिशातून देत असेल तर नदीम काय म्हणतो, राजा बिझनेस जेव्हा मला पैशाची गरज होती पर्सनली तर तू म्हणलास की कर्ज, आता तुझ्याच कामासाठी चाललो. कोणासाठी चाललो? तुझ्या कामासाठी, बिझनेससाठी चाललो ना. आणि बिझनेस मधून आता पैसे गल्ल्यातून जो घेतोय तो पैसा ड्रायव्हिंग आहे का? नाही. फक्त पर्सनल यूजसाठी जर पैसा काढला बिझनेस मधून तर त्याला ड्रॉइंग म्हणायचं. कळालं का नाही कळालं? बाकीचे मुद्दे उद्या बघू.